मिरजेत 50,000चा गांजा जप्त, एकास अटक. नशामुक्त भारत अभियान अंतर्गत अंमली पदार्थाच्या विक्री व वितरणाविरोधात महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याने मोठी कारवाई करत 50,000 रुपये किमतीचा गांजा जप्त केला असून एका संशयितास अटक केली आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना धारेकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा प्रभारी अधिकारी संदीप शिंदे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे विशेष पथकाला छापा टाकण्याचे आदेश दिले होते. माहितीनुसार सांगली जिल्ह्यातून हद्दपार असलेल्या सराईत गुन्हेगार हुसेन बाशा सय्यद यांच्या नातेवाईकांकडून गांजाची विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कैकाडी गल्ली मिरज येथे सापळा रचण्यात आला. यावेळी बाशा अली हुसेन सय्यद वय 57 राहणार कैकाडी गल्ली मिरज याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून 2 किलो वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. प्राथमिक चौकशीत हा गांजा मिरज परिसरात किरकोळ स्वरूपात विक्रीसाठी आणल्याची कबुली संशयितांनी दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पूनम पाटील करत आहेत. या कारवाईत पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन कुंभार, सर्जेराव पवार, साक्षी पतंगे, नानासाहेब चंदनशिवे, जावेद शेख, विनोद चव्हाण, मोहसेन टिनमेकर, राजेंद्र हारे, अमोल तोडकर, रामकृष्ण सुरवसे, निवास माने तसेच सायबर पोलीस ठाण्याचे कर्मचारी सहभागी होते.